नमस्कार मंडळी, कसं काय? छान आहात ना? सो हा बेसिकली माझा फर्स्ट ब्लॉग आहे. पहिलं मी माझं इंट्रोडक्शन करते. माझं नाव प्रिया सावंत. मी आहे मुंबईची मुलगी. इथेच राहिली, वाढली, शिकली. पण सध्या माझी कर्मभूमी आहे दिल्ली, कारण माझं काम तिथे चालू आहे. सध्या इयर एंड वेकेशन वगैरे आहे म्हणून मी मुंबईमध्ये आली थोडे दिवसांसाठी आणि परत जाणारच आहे. सो बेसिकली कमिंग टू अवर टॉपिक, हा माझा पहिला व्लॉग आहे, तर तुम्ही नक्की 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 सबस्क्राईब करा, कारण इथे आपण खूप गप्पा मारणार आहोत, खूप गोष्टी एकत्र करणार आहोत, ट्रॅव्हल करू, वजन कमी करू, सगळ्या गोष्टी एकत्र करू. ओके, सो डोंट फॉरगेट, विसरू नका अजिबात सबस्क्राईब करायला. सो बेसिकली प्रत्येक वर्षी आपण रिझोल्यूशन करतोच, मीही करते. तर ह्या वर्षीचे माझे 3 रिझोल्यूशन्स ठरलेले आहेत, जे मी 2021मध्ये अगदी निश्चय केला आहे की ती मी पूर्ण करणारच. कोणते? एक म्हणजे माझं स्वतःचं मराठी चॅनल मला यूट्यूबवर काढायचं आहे. सो त्याची सुरुवात इथे झालीच आहे, कारण माझे बाबा म्हणतात की कल करे सो आज कर, आज करे सो अभी. अगदी लहानपणापासून ते आम्हाला हे सांगत आले. सो त्याप्रमाणे मी सुरुवात केली आहे. दुसरं आहे म्हणजे वजन कमी करणे. हे ना मी दरवर्षी रिझोल्यूशन करते आणि एका महिन्यामध्ये ते कुठे गेलेलं असतं. पण ह्या वर्षी अगदी ठाम निश्चय आहे की हे मी करणारच आहे आणि तुम्हीही माझ्याबरोबर जॉईन व्हा, म्हणजे आपण एकत्र करू. आणि तिसरं म्हणजे सेविंग. ते सुद्धा मी दरवर्षी करतेच, पण ह्या वर्षी अगदी असं म्हणजे ना काटेकोरपणे सेव्ह करणार आहे. सो लेट्स डू टुगेदर. नाव, आता मी विचार करत होती ह्या व्लॉगसाठी मी काय विषय ठरवू, पण मग मी म्हटलं की आता मी राहते मुंबईत, मी आहे मुंबईची, राहते दिल्लीला, तर मग हाच विषय का नको? कारण प्रत्येक जण जो मला भेटतो ना नेहमी हेच विचारतो की आता तर तू काय दोन्ही ठिकाणी राहते ना, काय मग कुठलं शहर आवडतं तुला जास्त? प्लीजच. म्हणजे माझा जेन्युइन रिप्लाय हा आहे की प्रत्येक शहराचा स्वतःचा असा चार्म असतो, स्वतःचं अस्तित्व असतं, स्वतःचा युनिकनेस असतो, आणि आपण त्या शहरात असतो तेव्हा त्या शहराला एन्जॉय करावं. कंपॅरिझन कशासाठी हवं आहे? पण ठीक आहे, आता तुम्ही मला विचारतात आहात तर मी अगदी जेन्युइन माझे मत सांगते. सो थोडेफार डिफरन्सेस आहेत. म्हणजे मुंबई नेहमी मुंबईच असणार ना, यूथ अपनी जान है. पण तरीही दिल्लीही तसं काही वाईट नाही. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी की मी ना दिल्लीमध्ये नाही राहत, मी गुरगावमध्ये राहते. आणि गुरगाव आणि दिल्ली ही 2 डिफरंट वेगळी शहरं आहेत. गुरगाव ही हरियाणा या राज्याची राजधानी आहे. दिल्ली ही स्वतःही एक राज्य आहे आणि ते स्वतः राजधानीसुद्धा आहे देशाची. सो इट्स अ बिग वास्ट डिफरन्स. पण आपल्याला मुंबईमध्ये राहणाऱ्या दिल्ली काय गुरगाव काय एकच. कम ऑन, जिओग्राफी नव्हतं का शाळेत? एनिवेज, सो मी तुम्हाला सांगते, मी 1 वर्ष दिल्लीमध्ये राहिली आणि सध्या 1.5 वर्षापासून गुरगावमध्ये राहते आहे. शहरं दोन्हीही चांगली आहेत, पण डिफरन्सेस प्रत्येकाचे असतातच. सो लेट्स कम टू द फर्स्ट पॉईंट, एन्व्हिरॉन्मेंट. सो मुंबईचं वातावरण म्हणा, वेदर म्हणा, मला आवडतं मुळात, कारण ते वर्षभर सेमच असतं, ते चेंजेस नाही होत. म्हणजे उन्हाळा थोडा उन्हाळा, हिवाळा थोडासा हिवाळा, सो प्लीजंट, ठीक आहे. आर्द्रता कायम असते, ह्युमिडिटी असतेच असते. सो वर्षभर ते सेम असतं. पण तिथे अजिबात नाही. उन्हाळा कडक उन्हाळा आणि हिवाळा अगदी कडक हिवाळा, म्हणजे दोन्ही असे एक्स्ट्रीम. सो बेसिकली तिथली माणसं म्हणा, वेदर म्हणा, एन्व्हायरमेंट म्हणा, त्यांचं राहणीमान म्हणा, सगळ्या गोष्टी अशा एक्स्ट्रीम आहेत. सो बेसिकली उन्हाळ्यामध्ये तापमान तिथे 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पण जातं, आणि हिवाळ्यामध्ये रात्रीचं म्हणजे सध्या आता मी इथे येण्यापूर्वी लास्ट वीकपूर्वी अगदी 6 डिग्री 7 डिग्रीपर्यंत पण जातं. सो माझ्यासाठी हा फार एकदम वेगळा अनुभव होता. म्हणजे आपण एवढं वातावरण कुठे, एवढं हवामान म्हणजे कुठे, म्हणजे पहिलं 1 वर्ष माझं तर पुन्हा ॲडजस्ट होण्यामध्येच गेलं. सो थंडीमध्ये असं ना सगळं
ती मोठे मोठे कंबल असतात त्यांचे, असे तसे पूर्ण गुरफटून असे मी झोपते आणि सकाळी उठावंसंच नाही वाटत, पण मग झक मारत उठावं लागतं कारण काम असतं ना. सो दॅट इज माय. पल्युशन म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा पल्युशन आहे, पण तिथलं पल्युशन अतिशय घाणेरडं आहे. म्हणजे तिथे ना एकतर म्हणजे गाड्यांमुळे आहेच आहे, कारण प्रत्येकाला आपल्या घरात 2-3 गाड्या तरी हव्या असतात, त्याच्याशिवाय त्यांचं चालत नाही. सो गाड्यांचं पल्युशन तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त वर्षातून 2 वेळा तिथले शेतकरी जे आहेत ना, ते त्यांचे क्रॉप्स कापणी झाल्यानंतर जे उरलेलं असतं तर ते जाळतात आणि त्याच्यामुळे खूप जास्त पल्युशन होतं. म्हणजे त्याच्यात हे एक कारण त्याची भर, आणि ते इतकं वाढतं AQI एवढा हाय असतो की कधी कधी तुम्हाला असं श्वास घेताना तो हेवीनेस जाणवतो की पल्युशन वाढलेलं आहे. पण आता कोरोनामध्ये काय व्हायचं ना की फरकच नाही कळायचा की हे कोरोनामुळे होतं की पल्युशनमुळे होतं आहे. बट येस, पल्युशन तिथे खूप आहे. म्हणजे एवढं आहे की सध्या आता 1 महिन्यापूर्वी डॉक्टर सांगायचे तुम्हाला एक्सरसाइज वगैरे करायची आहे ना तर घरात करा, घराच्या बाहेर पडू नका, इतकं घाण पल्युशन. सो तिसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. सो दिल्ली इज मच 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 चीपर दॅन मुंबई. ट्रस्ट मी, खूप स्वस्त आहे कम्पेअर टू मुंबई. गुरगाव मुंबईशी कम्पेअर केलं तर तेवढंच आहे 19-20, पण दिल्ली खूप स्वस्त आहे. एक म्हणजे तिथले रेंट कमी आहेत आणि त्या रेंटमध्ये तुम्हाला चांगलं वेल फर्निश्ड घर मिळतं राहायसाठी. आणि म्हणजे इथे मला समजा मी 28,000 2 BHKसाठी रेंट दिला, तर इथे मला जिथे 530 स्क्वेअर फीट वगैरे जागा मिळेल तिकडे तीच जागा मला जवळजवळ 1000 स्क्वेअर फीटपर्यंत मिळते. सो अशी मोठी मोठी घरं असतात की तुम्हाला कळतच नाही की आता उरलेल्या जागेत करायचं काय. सो येस, दुसऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा तिथे फार स्वस्त असतात. आणि एक चांगली गोष्ट काय माहिती का, तिथे नॉर्मल भाजीवाला वगैरे पण ना आपला फोन नंबर देऊन जातात. म्हणजे तुम्ही त्यांना कधी पण कॉल केला ना ते येऊन घरामध्ये डिलिव्हर करून जातात भाज्या. आणि म्हणजे आपल्या इकडे पण आहेच बिग बास्केट, ग्रॉफर्स, आता काय ॲमेझॉन, जिनी वगैरे जे काही आहे ते आहे. बट आय एम टॉकिंग अबाउट लिटरली भाजीवाले, फळवाले, ते घरापर्यंत होम डिलिव्हरी करून जातात. त्याच्यानंतर आहे वॉटर क्वालिटी. तुम्हाला माहिती का मुंबईसारखं पाणी कुठेच मिळणार नाही. म्हणजे आपण खूप सुखी माणसं आहोत त्या मानाने, कारण तिथे जे पाणी आहे ना फारच घाणेरडं असतं. म्हणजे ते इतकं हेवी असतं की RO फिल्टरशिवाय म्हणजे कामच नाही होणार. म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक RO फिल्टर असलाच पाहिजे. आता माझ्या घरामध्ये जो आम्ही RO फिल्टर लावला आहे तिथे जो बेसिक फिल्टर आहे ना तो दर 1.5 महिन्याने आम्हाला चेंज करावा लागतो, कारण तिथे त्या पाण्यामध्ये घाण असते. मुंबईमध्ये तसं नाही आहे. आपल्याला पाणी ऑलरेडी शुद्ध करूनच घरामध्ये मिळतं. अगदी म्हणजे चाळीमध्ये जावा किंवा बिल्डिंगमध्ये जावा, आपल्याला खूप चांगलं पाणी येतं त्या मानाने. तिथे पाणी फारच वाईट आहे. म्हणजे केस वगैरे धुवायचे वगैरे असतील तरी तुम्ही नॉर्मल पाण्याने नाही धुवू शकत. तुम्हाला त्याच्यासाठी ते टॅपला लावायचे फिल्टर्स मिळतात 1,500-2 हजारापर्यंत वगैरे, जे तुम्हाला नॉर्मली पाणी फिल्टर करून देतात. ते फिल्टर्स लावावे लागतात. अदरवाईज तुमच्या केसांवर आणि स्किनवर फार ना वाईट परिणाम होतात त्या पाण्याचे. नेक्स्ट आहे सेफ्टी. लिहून घ्या माझ्याकडून हे. मुंबई इज व्हेरी सेफ सिटी. अगदी मुलींसाठी पण खूपच सेफ सिटी आहे. म्हणजे देर इज नो अदर सिटी जिथे तुम्ही एवढ्या सेफली वावरू शकता. म्हणजे कसं आहे ना, मुंबईमध्ये असताना अगदी समजा काही फ्रेंड्सबरोबर पार्टी वगैरे रात्री झाली किंवा ऑफिसची पार्टी वगैरे झाली, म्हणजे रात्री 1:30-2 वाजता पण मला रिक्षा घेऊन घरी यायला कधीच काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे मी एकटी ट्रॅव्हल करू शकत होती. पण तिकडे 9:09 म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतर मी एकटी स्वतःची सेफ्टीमधून बाहेर पडतच नाही. म्हणजे असं म्हणतात की 10 वर्षापूर्वी जे दिल्ली होतं त्यापेक्षा आता ते मच सेफर आहे. बट द पीपल आर व्हेरी अग्रेसिव्ह आणि तो फरक पडतो.
त्याच्यामुळे तुम्ही मला विचारलं तर मुंबई इज ऑलवेज बेस्ट. त्याच्यानंतर आहे राहणीमान. तर म्हणजे मुंबईमध्ये कसं आहे ना, लोक तुम्हाला जज नाही करत की तुम्ही काय कपडे घातले आहात, कसे वावरता आहात, कुठे जात आहात, कुठल्या ऑकेजनला जात आहात, किती मेकअप करताय, कोणाला काही फरक नाही पडत. पीपल आर ओके विथ, दे आर नॉट जजमेंटल. तिकडे इट्स लाईक तुम्हाला खूप विचार करावा लागतो की ह्या ओकेजनसाठी मी काय घालून जाते, ह्या ओकेजनसाठी मी काय घालते, केवढा मेकअप लावते, कशी जाते. इट्स लाईक आजूबाजूची लोकं ना सतत तुम्हाला असं बघतात. ते नुसतं बघत नाहीत, ते त्याच्यावर कमेंटही पास करणार. नॉट ओन्ली गाईज, इवन गर्ल्स हो ते आहे. सो मुंबईमध्ये पीपल आर व्हेरी लेस जजमेंटल. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना की आपल्या आजूबाजूचे शेजारी किती आमच्यावर लक्ष ठेवतात, तर लेट मी टेल यू, ते काहीच नाही आहे. जे मी तिथे बघते त्या मनाने हे काहीच नाही आहे. म्हणजे अगदी तिथल्या मुली बेसिकली त्यांना जेव्हा जिममध्ये वगैरे जायचं असेल ना, ते जिममध्ये पण लिपस्टिक आणि आयलायनर लावून जातात. आणि आपण एवढे अंडर ड्रेस्ड असतो ना त्या गोष्टी. म्हणजे ह्या जिममध्ये माणूस कशाला जातो, ते घामाने डबडबणार आहेत, त्यात काय तो मेकअप पण त्या करतात. एका प्रकारे तसं बघायला गेलं तर ठीक आहे, ते आर गिविंग टाईम टू देमसेल्व्स. ते स्वतःला पॅम्पर करतात, स्वतःसाठी तेवढे एफर्ट्स घेतात. आपण नाही घेत. बट फॉर मी इट्स टू मच. आय डोंट नो अबाउट यू. सो येस, हे फरक आहे. सो ॲट द एंड ऑफ द डे जर तुम्ही मला विचाराल ना की कोणतं शहर, तर माझ्या हृदयामध्ये तर मुंबईच आहे कायम, ते तेच राहणार आहे. बट दिल्ली इज ऑल्सो नॉट दॅट बॅड सिटी. म्हणजे तुम्हाला जर चान्स मिळाला तर तुम्ही नक्की तिकडे जावा, राहा. छान आहे, एक वेगळा अनुभव. का नको? आयुष्य अनुभवानेच तर बनतं. सो आजचा आपला हा ब्लॉग इथेच मी संपवते आहे ह्या गप्पा गोष्टींबरोबर. पण नेक्स्ट टाईम आपण भेटू, आणखी गप्पा गोष्टी करू, खूप साऱ्या ठिकाणी पण जाऊ. पण तोपर्यंत टाटा, बाय, सेफ राहा.